बैठकीमध्ये राज ठाकरेंनी मनसैनिकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्याचं कळतंय। महायुतीमध्ये जायचं की नाही जायचं, जायचं तर कसं जायचं, किती जागांसाठी जायचं या संदर्भात सर्वस्वी निर्णय मी घेईन असं राज ठाकरेंनी मनसैनिकांना म्हटल्याचं कळतंय। तोपर्यंत आपण येत्या गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीला लागा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेत। येत्या 3 ते 4 दिवसात महायुती संदर्भातील संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीमध्ये संकेत दिलेत। दक्षिण मुंबईसोबत नाशिकमधील एक जागा किंवा शिर्डी अशा 2 लोकसभा मतदारसंघांसाठी मनसे आग्रही आहे, मात्र अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील अशी सूत्रांकडून माहिती मिळते। आपण बघतो युतीमध्ये जायचं की नाही याचा निर्णय मीच घेणार असल्याचं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सांगितलंय आणि त्यामुळे आता किती जागा घ्यायच्या, काय घ्यायचं याबद्दल सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काय सूचना केल्यात एक नजर टाकूया। महायुतीत आणि जागांसाठी सर्वस्वी निर्णय राज ठाकरे घेणार। गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीला लागा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निर्देश दिलेत। येत्या 3 ते 4 दिवसात महायुती संदर्भातील संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असे संकेत बाळा नांदगावकरांनी दिलेत। दक्षिण मुंबईसोबत नाशिकमधील एक जागा किंवा शिर्डी अशा 2 लोकसभा मतदारसंघांसाठी मनसे आग्रही आहे। महायुतीबाबत होणाऱ्या वाटाघाटी होतील त्या दीर्घकालीन असणार आहेत। येत्या 2 ते 3 दिवसात महायुतीचे नेते दिल्लीत जाण्याची शक्यता आहे। महायुतीची मनसेसह संयुक्त पत्रकार परिषद होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते।